Okay, welcome to next lecture of chemical kinetics friends. लास्ट लेक्चरला आपण काय डिस्कशन केलेलं तर रेट ऑफ रिॲक्शन आणि मी रिमेंबर काय सांगितलेलं ऑलवेज रिमेंबर ॲज टाइम पासेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट गोज ऑन डिक्रीजिंग आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग. मग आपण असं लिहूया काय इथं तर रेट ऑफ रिॲक्शन ची डेफिनेशन आपण काय लिहिलेली रेट ऑफ रिॲक्शन ची डेफिनेशन the change in concentration of reactant or concentration of product with respect to time. म्हणजे कसं लिहिणार मी इथं the change in concentration of R or P म्हणजे reactant or product divided by काय लिहिणार मी इथं असं लिहू time taken म्हणजे 0 मिनिट पासून 1 मिनिट पर्यंत किती टाइम घेतला तर 1 मिनिट, 1 मिनिट टू 2 मिनिट किती टाइम घेतलं तर पुन्हा 1 मिनिट. म्हणजे हे जे टाइम टेकन आहे त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये कॉन्सन्ट्रेशन मध्ये जो चेंज असतो रिॲक्टंटचा असू दे किंवा प्रोडक्टला, रिॲक्टंट साठी चेंज म्हणजे डिक्रीज आणि प्रोडक्ट साठी चेंज कुठला तर कॉन्सन्ट्रेशन मधला म्हणजे काय असणार आहे इनक्रीज असणार आहे. ओके, तर या आपण गोष्टी डिस्कस केलेल्या होत्या लास्ट लेक्चरला. आज आपण काय करायचं आहे तर टाइप्स ऑफ रेट ऑफ रिॲक्शन डिस्कस करूया. हेडिंग द्या टाइप्स ऑफ रेट ऑफ रिॲक्शन्स. आता देर आर 2 टाइप्स ऑफ रेट ऑफ रिॲक्शन्स. रेट ऑफ रिॲक्शनचे 2 टाइप पैकी पहिला टाइप आहे ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आणि दुसरा आहे इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. मग इथं पहिला मी लिहितोय ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आणि दुसरा कुठला म्हणलो मी इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. ओके, मग ॲव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस हे 2 टाइप, यातला आपण हा पहिला टाइप डिस्कस करूया. कोणता तर एक हेडिंग लिहा ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. ओके, आता रेट ऑफ रिॲक्शन काय असते आपण बघितले की काय असते चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. परंतु ॲव्हरेज म्हणजे काय असतं हे माहिती आहे तुम्हाला, सगळ्यांना माहित असेल. एक जनरल आपण एक उदाहरण घेतलं, समजा एक क्रिकेटची मॅच आहे, इंडिया वर्सेस पाकिस्तान अशी क्रिकेटची मॅच आहे आणि पाकिस्तानची बॅटिंग सुरू आहे आणि इंडियाचा बॉलर तुमचा फेवरेट कोण असेल तो जसे की बुमराह, तो काय करतोय बॉलिंग करतोय आणि 50-50ची मॅच असेल वन डेची. त्यानं पहिली ओव्हर टाकली, इथे लिहितो मी ओव्हर्स आणि इथे लिहितो मी रन्स. विकेट पण घेतली असतील पण त्या इथे कन्सिडर नको करा. ही पहिली ओव्हर, ही दुसरी ओव्हर, तिसरी ओव्हर, चौथी ओव्हर आणि ही 5वी ओव्हर, अशा 5 ओव्हर बुमराहने टाकल्या. ओके, पहिल्या ओव्हर मध्ये त्यानं 6 रन्स दिल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 4 दिल्या, तिसऱ्या ओव्हर मध्ये 2 दिल्या, चौथ्या ओव्हर मध्ये पुन्हा 8 दिल्या असं म्हणूया आणि 5व्या ओव्हर मध्ये पुन्हा 4 दिल्या. ओके, मग मला सांगा बुमराहनं ॲव्हरेज किती रन दिल्या, म्हणजे तो जो बॉलर असेल त्या बॉलर्सनं ॲव्हरेज किती रन दिल्या तर ते कसं काढलं इथं लिहिणार मी ॲव्हरेज रन्स इज इक्वल टू कसं तर दिस इज आपण म्हणणार आहे टोटल. इथं आपण लिहूया इथं टोटल ओव्हर्स किती टाकले त्यानं, टोटल ओव्हर्स 5 म्हणजे टोटल 5 ओव्हर टाकल्या आणि टोटल रन्स किती बघा 4 + 8 12 + 2 14 + 4 18 आणि 6 म्हणजे 24 रन्स. ओके, मग आपण इथं काय लिहूया ॲव्हरेज रन्स किती दिला तर ते कसं कॅल्क्युलेट करता तुम्ही तर टोटल रन्स डिवाइडेड बाय टोटल ओव्हर्स. म्हणजे हा जो रेशो असणार आहे तो रेशो म्हणजे काय असणार आहे ॲव्हरेज रन्स असतील, बरोबर आहे. मग आता सांगा मला टोटल रन्स किती आहेत 24 आणि टोटल ओव्हर्स किती आहेत 5. मग हे बघितलं तर 5 × 4 20, त्यानंतर 5 × 8 40 म्हणजे आन्सर किती झालं 4.8. म्हणजे त्या बॉलरनं ॲव्हरेज किती रन दिल्या 4.8 अशा ॲव्हरेज रन दिल्या. परंतु पहिल्या ओव्हर मध्ये 6 दिलेत ना, दुसऱ्या ओव्हर मध्ये 4, तिसऱ्या ओव्हर मध्ये 2, म्हणजे 4.8 काय आलं
हे 4.8 म्हणजे सगळ्या ओव्हरचं मिळून ते ऍव्हरेज आहे. आणि त्या ओव्हरमध्ये किती रन दिल्या? पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4, तिसऱ्यामध्ये 2. तर हे सांगणं म्हणजे हाच तर मेजर डिफरन्स आहे ऍव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट मधला. ह्याच्या सगळ्या रनचं तुम्ही काय घेतलं? ऍव्हरेज, ते इथं लिहिलं. परंतु इंडिव्हिज्युअल पर्टिक्युलरली ओव्हर्स मध्ये म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये किती रन दिल्या? 6, ते सांगणं म्हणजे इन्स्टंटेनियस सांगणं. दुसऱ्या ओव्हरमध्ये किती दिल्या? 4, ते इन्स्टंटेनियस आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये 2, हे इन्स्टंटेनियस आहे. चौथ्या ओव्हरमध्ये 8, हे इन्स्टंटेनियस आहे. परंतु सगळ्या ओव्हरमध्ये किती रन दिले आहे? ऍव्हरेज बघितलं किती? 4.8. याला आपण म्हणणार आहे ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. ओके, मग आता आपण काय करूया, हे तुम्ही थोडंसं स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घेतलं असतील. आता आपण केमिस्ट्रीच्या भाषेत बोलायचं झालं तर कसं असेल बघा. केमिस्ट्रीच्या लँग्वेज मध्ये ऍव्हरेज रेट कसा डिफाईन करायचा असतो ते बघूया आपण. एक एक्झाम्पल घेतलेलं. कुठलं? कसं एक्झाम्पल? A plus B it gives C plus D अशी जनरल केमिकल रिएक्शन घेतलेली. टाइम इज इक्वल टू 0 मिनिट. इथं 10 मॉलिक्यूल, इथं 10 मॉलिक्यूल, 0 आणि 0. हे लास्टच्या लेक्चर मध्ये आपण हे सगळं डिस्कस केलेलं. T इज इक्वल टू 1 मिनिट. याचे 1 मॉलिक्यूल आणि याचा पण 1 मॉलिक्यूल रिॲक्ट झाला. राहिले 9, याचे 9, 1 आणि 1. T इज इक्वल टू 2 मिनिट. काय होईल? 8, 8, 2, 2. T इज इक्वल टू 3 मिनिट. काय होईल? 7, 7, 3, 3. T इज इक्वल टू 4 मिनिट. काय होईल? 6, 6, 4, 4. T इज इक्वल टू 5 मिनिट. काय होईल? 5, 5, 5, 5. T इज इक्वल टू 6 मिनिट. काय होईल? 4, 4, 6 आणि 6. असं आपण लास्टला लिहिणार. T इज इक्वल टू 10 मिनिट. काय होईल? 0, 0, 10 आणि 10. मग रिमेंबर मध्ये मी काय सांगितलं? ऑलवेज रिमेंबर, ऍज टाइम पासेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट गोज ऑन डिक्रीजिंग आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट काय होत चाललंय? इन्क्रीज होत चाललंय. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? ऍव्हरेज रेट बघायचा आहे. ऍव्हरेज रेट. तर ऍव्हरेज रेटला काय करा, आपण असं करूया. तिथं काय केलं? टोटल रन्स डिवायडेड बाय काय केलं? टोटल ओव्हर. तसं इथं काय करायचं असतं सांगतो. ऍव्हरेजसाठी एक तुम्ही टाइम इंटरवल पकडा. एक टाइम इंटरवल कन्सिडर करा. तो टाइम इंटरवल थोडासा मोठा पाहिजे. मग आता टाइम इंटरवल मी जर पकडला तर कुठला? T इज इक्वल टू 0 मिनिट पासून T इज इक्वल टू 5 मिनिट. 5 मिनिट पर्यंत हा जर टाइम इंटरवल पकडला, कुठला? T इज इक्वल टू 0 मिनिट टू 5 मिनिट. म्हणजे हा जर टाइम इंटरवल बघितला, कुठला टाइम इंटरवल? 0 मिनिट टू 5 मिनिट. या टाइम इंटरवल मध्ये जो चेंज आला कॉन्सन्ट्रेशनचा, तो चेंज म्हणजे ऍव्हरेज रेट सांगणार आहे. ओके, मग आपण इथं काय करूया तर बघा. 0 मिनिटला जे कॉन्सन्ट्रेशन होतं रिॲक्टंटचं ते किती होतं? 10 मॉलिक्युल्स. प्रोडक्ट त्यावेळी किती होते? 0. 5 मिनिटला रिॲक्टंट किती होतं? 5 आणि प्रोडक्ट पण किती होतं? 5. मग आपण जर बघितलं ऍव्हरेज रेट इन टर्म्स ऑफ रिॲक्टंटच्या भाषेत जर बोलायचं झालं तर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय झालंय? डिक्रीज झालंय. ते बघूया आता. इंटरवल किती घेतला? 5 मिनिट ते 0 मिनिट. म्हणजे हे फायनल टायमिंग असेल, हे इनिशियल टायमिंग असेल. 5 मिनिटला किती कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहिले? 5 मायनस 0 मिनिटला किती आहे बघा. 0 मिनिटला जेव्हा रिॲक्टंट इथे किती असते? 10 ना. मग इथे लिहिणार मी 10. म्हणजे इथे लिहिणार मी ऍव्हरेज रेट इज इक्वल टू. तर हा आहे फरक ऍव्हरेज रेट मध्ये. काय करणार आहे आपण? एक टाइम इंटरवल पकडा, म्हणजे 0 मिनिट टू 5 मिनिट. परंतु इथं हे 5 जे लिहिले ते नंतरचं टायमिंग आहे. हे 0 मिनिट हे सुरुवातीचं टायमिंग आहे. हा टाइम इंटरवल घेतला. फायनल टायमिंगला कॉन्सन्ट्रेशन किती आहे? रिॲक्टंटचं शिल्लक राहिलेलं 5 आणि सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं किती आहे? 10 मिनिट. ओके, मग आपण हे जर सॉल्व्ह केलं तर आन्सर किती येईल? 5 मायनस 10 मायनस 5 डिवायडेड बाय 5 मिनिट. मग आपण ऍव्हरेज रेट जर सांगितला इथं कोणासाठी? रिॲक्टंटसाठी. तो कसा असेल? इन 5 मिनिट्स काय झालं इथं? -5 म्हणजे 5 मॉलिक्यूल डिक्रीज झाले ना. कोणाचे? रिॲक्टंटचे. सुरुवातीला किती होते? 10. त्यातले 5 मॉलिक्यूल काय झाले? डिक्रीज झाले. किती मिनिटामध्ये? 5 मिनिटामध्ये.
शुद्ध मराठीत जर सांगायचं झालं 5 मिनिटात 5 मॉलिक्यूल डिक्रीज झाले. काय म्हणलो? 5 मिनिटांमध्ये 5 मॉलिक्यूल डिक्रीज झाले हे आपण सांगू शकतो. पण हे निगेटिव्ह चिन्ह कुठून आलं? तर इथं आपल्याला काय असं दिसतंय, तुम्ही असं सांगणार का -5 मॉलिक्यूल म्हणजे -5 मॉलिक्यूल 5 मिनिटमध्ये डिक्रीज झाले असं सांगू शकतो का आपण? नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? कारण रेट जो असतो ना, रेट इथे लिहितोय मी, रेट मस्ट बी ऑलवेज पॉझिटिव्ह. रेट ऑलवेज कसा असणार आहे? पॉझिटिव्ह. रेटला पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण काय करूया, इथं एक एक्स्ट्रा निगेटिव्ह साइन आपण जोडायला पाहिजे. एक एक्स्ट्रा निगेटिव्ह साइन. ओके. पण हे एक्स्ट्रा निगेटिव्ह साइन काय करेल? आतल्या निगेटिव्हला निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल. मी इथं काय दिलंय बघा, हे अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे. रेट मस्ट बी ऑलवेज पॉझिटिव्ह. हा जो ऍव्हरेज रेट लिहिला इन टर्म्स ऑफ कुठं? रिएक्टंटच्या भाषेत. जर प्रोडक्टच्या भाषेत जर रेट लिहायचा असेल तर कसा लिहिणार मी? इथे लिहितो, प्रोडक्टच्या भाषेत जर रेट लिहायचा असेल म्हणजे इन टर्म्स ऑफ प्रोडक्ट ऍव्हरेज रेट इज इक्वल टू, इंटरवल किती घेतलाय? 5 मिनिट आणि 0 मिनिट हा इंटरवल आहे. 5 मिनिटला प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 5 मायनस 0 मिनिटला किती आहे? 0. हे जर सॉल्व्ह केलं तर किती आलं बघा? 5 मायनस 0 5, पण ते प्लस मध्ये आलं ना. आणि 5 मिनिट मायनस 0 मिनिट 5 मिनिट. अर्थ काय असेल याचा सांगा बघू. 5 मिनिटात प्रोडक्टचे 5 मॉलिक्युल्स इन्क्रीज झाले. मग पर मिनिट रेट किती असणार आहे? पर मॉलिक्यूल म्हणजे एका मिनिटात 1 मॉलिक्यूल, 5 मिनिटात 5 मॉलिक्यूल. पण ते काय झालं? इन्क्रीज झालेलं आहे ना. म्हणून इथं काय लिहिणार आहे मी? प्लस साइन. प्रोडक्टसाठी प्लस असेल तर रिएक्टंटसाठी इथं निगेटिव्ह साइन आपण एक एक्स्ट्रा दिलं पाहिजे. हा आहे ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन रिएक्टंटच्या भाषेत आणि प्रोडक्टच्या भाषेत. ओके. आता ग्राफिकली पण आपण याला रिप्रेझेंट केलंय. लास्ट लेक्चरला आपण याला ग्राफिकली पण रिप्रेझेंट केलेलं आहे. फक्त जर डेफिनेशन लिहायची म्हटली आणि रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर कसं असेल बघा. आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे. ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शनची डेफिनेशन अतिशय महत्वाची डेफिनेशन आहे. इथं लिहा डेफिनेशन कुणाची? ऍव्हरेज रेटची. ओके. कशी असेल बघा. द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट or products during a certain interval of time. म्हणजे एक टाइम इंटरवल तुम्ही कन्सिडर करा, जसं की 0 मिनिट टू 5 मिनिट. त्या सर्टन टाइम इंटरवल मध्ये जो काही चेंज आला कॉन्सन्ट्रेशन मध्ये, रिएक्टंटचे असू दे किंवा प्रोडक्टचे असू दे, ते सांगणं म्हणजे काय सांगणं? ऍव्हरेज रेट सांगणं. आणि याचं रिप्रेझेंटेशन कसं असेल? इथं लिहितोय मी रिप्रेझेंटेशन. कसं बघा, तर इथं लिहिणार आहे मी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट डिवाइडेड बाय काय? इथं लिहिणार आहे मी टाइम इंटरवल. ओके. आता हा जो चेंज आहे तो चेंज आपण कशाने रिप्रेझेंट करतो? आपल्या केमिस्ट्रीच्या भाषेत असेल किंवा फिजिक्स मध्ये असेल, चेंज आपण डेल्टाने रिप्रेझेंट करतो. कशानं? डेल्टानं. म्हणजे इथं टाइम इंटरवल मध्ये आपण असले बघा डेल्टा टी डिवाइडेड बाय वरती काय लिहिणार आहे? डेल्टा सी. मग सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. इथं लिहितो सी म्हणजे काय असणार आहे? कॉन्सन्ट्रेशन. ओके. मग डेल्टा सी चा अर्थ काय? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ड्युरिंग अ टाइम इंटरवल. ओके. मग डेल्टा सी अपॉन डेल्टा टी. परंतु प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? म्हणजे रिएक्टंट साठी हे रिप्रेझेंटेशन कसं आहे बघा. फॉर रिएक्टंट्स कसं लिहिणार मी? ऍव्हरेज रेट
ॲव्हरेज रेट इज इक्वल टू मायनस डेल्टा सी अपॉन डेल्टा टी असं लिहिणार आहे. हे एक्स्ट्रा निगेटिव्ह साईड आहे. रिॲक्टंटसाठी काय होतंय, हा डेल्टा सी जो असतो, डेल्टा सी म्हणजे हा एवढा ब्रॅकेट, तो असताना निगेटिव्ह येतो. मग त्या निगेटिव्हला पॉझिटिव्ह करण्यासाठी एक एक्स्ट्रा निगेटिव्ह साइन आपण देतो. ओके, हा ॲव्हरेज रेट रिॲक्टंटसाठी. फॉर प्रोडक्टसाठी कसं असणार आहे, फॉर प्रोडक्ट्स कसं लिहिणार आहे मी, ॲव्हरेज रेट इज इक्वल टू प्लस साइन असेल डेल्टा सी अपॉन डेल्टा टी असणार आहे. तर हा आहे फरक रिॲक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये ॲव्हरेज रेटचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं. आपण युनिट जर बघितलं, युनिट काय असेल, युनिट बघा, रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट. म्हणजे इथे लिहितोय मी युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट कसं असेल बघा, रिप्रेझेंटेशन कसं केलं आपण, डेल्टा सी अपॉन डेल्टा टी. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन मधला चेंज तो आपण कसं लिहिणार आहे, कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, इथे लिहितो युनिट इज इक्वल टू मोलार. म्हणजे डेल्टा सी म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, आणि कॉन्सन्ट्रेशन मधला चेंज आपण मोलॅरिटी मध्ये सांगतो ना. मग इथे लिहिणार मी मोलॅरिटी डिवाइड बाय डेल्टा टी, म्हणजे इथे लिहिणार आहे मी टाइम इज इक्वल टू असं झालं मोलॅरिटी इंटू टी इनवर्स. म्हणजे मोलॅरिटी टाइम इनवर्स. मोलॅरिटी टाइम इनवर्स मध्ये आपण असं लिहायचं, इथे लिहितो मी मोलॅरिटी टाइम इनवर्स. ओके, मोलॅरिटी म्हणजे काय असतं, मोल पर लिटर, म्हणजे असं का, मोल डीएम क्यूब. आणि टीच्या ठिकाणी जर सेकंद असेल तर सेकंड इनवर्स, मिनिट असेल तर मिनिट इनवर्स, हावर असेल तर हावर इनवर्स. म्हणजे युनिट काय झालं बघा, मोल पर लिटर पर सेकंड. मोल पर लिटर पर सेकंड, दिस इज द युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. आणि हा होता आपला पहिला टाइप, ॲव्हरेज रेट. ॲव्हरेज रेट मध्ये तुम्हाला अतिशय महत्वाची कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे एक टाइम इंटरवल तुम्ही कन्सिडर करा. इंटरवल ऑफ टाइम, आणि तो कसा पाहिजे, सर्टन पाहिजे. जसं की आपण 5 मिनिट आणि 0 मिनिट हा एक टाइम इंटरवल पकडला, असा एक टाइम इंटरवल असेल तर त्या टाइम इंटरवल मध्ये जो चेंज असतो तो चेंज म्हणजे ॲव्हरेज रेट सांगत असतो. आता नेक्स्ट बघूया इन्स्टंटेनियस रेट, सेकंड टाइप. हा आहे पहिला टाइप, हे तुम्ही लिहून घेतला असतील, नसेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा. ओके, सेकंड टाइप डिस्कस करायचं आहे आपल्याला, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. instantaneous rate of reaction. आता आपण काय केलेलं, एक एक्झाम्पल घेतलेलं क्रिकेटच्या मॅच मधलं. एक बॉलर होता, बॉलिंग टाकली, 5 ओव्हर टाकल्या, त्याने दिलेले रन्स पण बघितल्या. ॲव्हरेज रन्स कसे घेतलं आपण, ॲव्हरेज टोटल रन्स डिवाइडेड बाय टोटल ओव्हर्स, असं हे आपण ॲव्हरेज घेतलं. आता इन्स्टंटेनियस सांगणं म्हणजे काय, पहिल्या ओव्हर मध्ये किती रन दिल्या हे सांगणं म्हणजे, काय इन्स्टंटेनियस. आता हे बघा, एक ओव्हर असेल, एक ओव्हर, तर एका ओव्हर मध्ये किती बॉल्स असतात, 6, 1 2 3 4 5 आणि 6. एका ओव्हर मध्ये 6 बॉल. समजा दुसऱ्या बॉलला किती रन दिल्या, पहिल्या ओव्हर मध्ये किती रन दिल्या, पहिल्या ओव्हर मध्ये समजा 8 रन दिल्या. मग त्या 8 रन आपण डिस्ट्रीब्यूट करणार ना, कशा, इथं आपण बघूया असं, पहिल्या ओव्हर मध्ये 8 रन दिल्या. मग पहिल्या ओव्हर मध्ये बॉल्स किती असतात, 6 बॉल्स असतात. त्यातल्या पहिल्या बॉलला 2 रन दिल्या, इथं 0, इथं 3 रन दिल्या. ओके, इथं 1 रन दिली, इथं 2, किती झाले बघा, 3 1 4 2 6 आणि 2 8, आणि इथं 0. मग मला काय म्हणायचं आहे, पहिल्या ओव्हर मध्ये टोटल किती रन दिल्या, 8. पहिल्या ओव्हर मध्ये किती बॉल्स असतात, 6. पहिल्या बॉलला किती रन दिल्या, 2. हे सांगणं म्हणजे इन्स्टंटेनियस रेट सांगणं. काय म्हणतो कळतंय का. आता इथं पहिल्या बॉलला 2 रन दिल्या, हे सांगणं म्हणजे इन्स्टंटेनियस, म्हणजे त्या बॉलला पर्टिक्युलरली त्या बॉलला किती रन दिल्या, 2. बरोबर आहे का, म्हणजे पहिल्या बॉलला 2 रन दिले ना, ह्या 2 रन्स म्हणजे इन्स्टंटेनियस रेट असणार आहे. दुसऱ्या बॉलला किती रन दिल्या, 0, म्हणजे तो असणार आहे इन्स्टंटेनियस रेट. म्हणजे काय, ॲव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट मध्ये हाच तर मेजर डिफरन्स आहे ना. ॲव्हरेज रेट मध्ये आपण काय केलं, पहिली ओव्हर, दुसरी ओव्हर, तिसरी ओव्हर, चौथी ओव्हर आणि पाचवी ओव्हर, अशा सगळ्या ओव्हर कन्सिडर केल्या, सगळ्या ओव्हरचं आपण ॲव्हरेज घेतलं. इन्स्टंटेनियसला काय करणार आहे, पहिल्या ओव्हर मध्ये जर 8 रन दिल्या,
आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर टोटल 6 बॉल्स असतील तर पहिल्या बॉलला किती रन दिल्या 2 ते 2 म्हणजे तुमचा इन्स्टंटेनियस रेट आहे म्हणजे इन्स्टंटला त्या इन्स्टंटला पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलच्या इन्स्टंटला किती रन दिल्या 2 ते सांगणं म्हणजे इन्स्टंटेनियस रेट सांगणं ओके मग जर डेफिनेशन आपण लिहिली तर ती कशी असेल बघा डेफिनेशन सर्वांनी लिहा माझ्यासोबत द चेंज in concentration of reactants or products the change in concentration of reactants or products with respect to time म्हणूया का at a instant असं म्हणूया काय म्हणणार आहे मी इथं at a instant त्या इन्स्टंटला म्हणजे समजा एक टाइम जर आपण कन्सिडर केलं ऍव्हरेज रेट मध्ये आपण एक इंटरवल घेतला 0 to 5 मिनिटचा इथं इंटरवल घ्यायचा आपण तो असल्या और व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम अतिशय शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम कन्सिडर करा म्हणजे 1 मिनिट टू 1 मिनिट 10 सेकंद म्हणजे हा जो टाइम इंटरवल आहे हा टाइम इंटरवल किती आहे अतिशय लहान आहे ना 1 मिनिट आणि 1 मिनिट ते 10 सेकंद म्हणजे किती सेकंदाचा तो इंटरवल असणार 10 सेकंदाचा म्हणजे इथं डेल्टा टी जर आपण बघितला डेल्टा टी काय असणार आहे डेल्टा टी असणार आहे 10 सेकंद काय असणार आहे 10 सेकंद बघा बरं 10 सेकंद मग हा जो टाइम इंटरवल आहे तो कसा आहे व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम आहे इथं 1 मिनिटला 1 मिनिट कॅन्सल होऊन राहिले किती 10 सेकंद ना डेल्टा टी किती आला 10 पण हा डेल्टा म्हणजे चेंज डेल्टा म्हणजे काय असणार आहे चेंज मग हा चेंज अतिशय मोठा आहे का अतिशय लहान आहे 10 सेकंद म्हणजे अतिशय लहान म्हणजे ना मग त्या डेल्टा ठिकाणी मी काय लिहिणार आहे अतिशय लहान असेल चेंज जर स्मॉल असेल कसा असेल स्मॉल तर आपण डेल्टाच्या ठिकाणी काय लिहितो डेल्टाच्या ठिकाणी स्मॉल डी लिहितो ना मग इथं काय लिहिणार मी dt काय लिहिणार मी dt मग तो dt किती आला 10 सेकंद मग ह्या अतिशय म्हणजे अतिशय शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम मध्ये जर रेट आपण घेतला तर तो रेट म्हणजे असणार आहे इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन पण त्याच्यामध्ये जो कॉन्सन्ट्रेशन मधला जो चेंज येतो तो तुम्ही डेल्टा सी ने दाखवायला पाहिजे का डीसी ने दाखवायला पाहिजे हा कशाने दाखवायला पाहिजे डीसी न मग जर रिप्रेझेंटेशन आपण केलं कुणाचं इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शनचं जर रिप्रेझेंटेशन केलं तर ते असं असेल का इन्स्टंटेनियस रेट इज इक्वल टू डीसी अपॉन dt काय असणार आहे डीसी म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन पण अतिशय स्मॉल चेंज असणार आहे तो आणि dt म्हणजे अतिशय व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम असणार आहे ओके रिएक्टंट साठी जर लिहिलं रिएक्टंट साठी तर कसं मायनस डीसी अपॉन dt पाहिजे आणि प्रोडक्ट साठी असेल तर कसं प्लस डीसी अपॉन dt असेल तर हे होतं इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शनची डेफिनेशन आणि हे रिप्रेझेंटेशन आता नेक्स्ट लेक्चरला किंवा याच्या पुढे अजून एक पॉइंट आहे की इन्स्टंटेनियस रेट आपण कसा कॅल्क्युलेट करायचा असतो म्हणजे तुम्हाला ग्राफ दिला जातो आणि त्या ग्राफ वरून तुम्हाला काय करायचं असतो इन्स्टंटेनियस रेट डिफाइन करायचा असतो फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर एक ग्राफ आपण ड्रॉ करूया म्हणजे इथं ग्राफ फॉर रिएक्टंट साठी जर ग्राफ बघितला तर तो असा असेल म्हणजे इथं एक्स ऍक्सिस इथं वाय ऍक्सिस इथं आपण घेतलं टाइम ते मिनिट मध्ये असेल आणि इथं घेतलं कॉन्सन्ट्रेशन ओके आता आपण काय करणार आहे आपला ग्राफ रिएक्टंट साठी असा होता ना ओके मला काय करायचं आहे एवढ्याच म्हणजे ह्या इथून पासून इथपर्यंत अतिशय शॉर्ट इंटरवल एवढ्याच इंटरवल ऑफ टाइम मध्ये मला काय पाहिजे चेंज पाहिजे कॉन्सन्ट्रेशन मधला चेंज पाहिजे एवढ्याच इंटरवल मधला म्हणजे शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम असेल त्या ठिकाणचा जो रेट किंवा तिथला चेंज पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे त्याला आपण काय म्हणलोय इन्स्टंटेनियस रेट आणि इंटरवल जर मोठा असेल एवढा इंटरवल असेल म्हणजे इथून पासून इथपर्यंत तर त्याला आपण म्हणणार आहे ऍव्हरेज रेट ओके मग याच्यामध्ये काय करायचं ग्राफिकल वरून इन्स्टंटेनियस रेट कसा डिफाइन करायचा किंवा कसा कॅल्क्युलेट करायचा बघा तर इथं स्टेप 1 लिहिणार आहे मी स्टेप 1 पहिल्यांदा काय करूया हा जो कर्व दिसतोय खाली आलेला त्या कर्वला तुम्ही एक टँजेंट ड्रॉ करा ड्रॉ अ टँजेंट टू द कर्व हा जो कर्व आहे त्या कर्वला एक टँजेंट आपल्याला ड्रॉ केली पाहिजे मग टँजेंट कशी ड्रॉ करायची बघा इथं मी दाखवतो तुम्हाला टँजेंट ड्रॉ करून ओके थोडीशी टँजेंट आपली वाकडी झाली बघा
मग आता ही टँजेंट ड्रॉ केली. ओके, पहिली स्टेप काय होती, ड्रॉ अ टँजेंट टू द कर्व. ह्या कर्वला आपण एक टँजेंट ड्रॉ केली. टँजेंटनं कुठं आपल्याला टच केलंय बघा, आपल्या कर्वला कुठे टच केले तर इथं टच केले. ओके, या पॉइंटला टच केले आणि हा पॉइंट म्हणजे इथलं हे टायमिंग असेल आणि इथलं हे काय असणार आहे कॉन्सन्ट्रेशन. मला काय केलं पाहिजे, ही जी टँजेंट आहे सेकंड स्टेप मध्ये मी लिहिणार आहे फाइंड स्लोप ऑफ टँजेंट. तुम्ही जी टँजेंट ड्रॉ केली त्या ड्रॉ केलेल्या टँजेंटचा स्लोप फाइंड करा. आणि तो स्लोप म्हणजेच काय असणार आहे, इन्स्टंटेनियस रेट असणार आहे. काय असणार आहे, इन्स्टंटेनियस रेट. मग तुम्हाला इन्स्टंटेनियस रेट पाहिजे असेल तर काय करा, टँजेंट ड्रॉ करा. ड्रॉ केलेल्या टँजेंटचा काय करा, स्लोप घ्या. स्लोप कसा असेल तर बघा, ही टँजेंट जर पुढे आपण एक्सटेंड केली तर या टँजेंटने ह्या एक्स ऍक्सिस सोबत इथं काहीतरी अँगल केलाय, तो अँगल म्हणजे थिटा असेल. आणि स्लोप कसा लिहितो आपण, स्लोप इज इक्वल टू टॅन थिटा. इथं थिटाची व्हॅल्यू फाइंड पुट करा आणि तुम्हाला काय मिळणार आहे, इन्स्टंटेनियस रेट मिळणार आहे. पण अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एखाद्या ग्राफ वरून इन्स्टंटेनियस रेट फाइंड करू शकतो. प्रोडक्टसाठी पण ग्राफ ड्रॉ करा. प्रोडक्टसाठी ग्राफ कसा असेल आपला, असं बघितलं तर प्रोडक्ट असं असेल. प्रोडक्टला पण एक टँजेंट ड्रॉ करा. कशी करणार मग, अशी टँजेंट ड्रॉ करा. ही टँजेंट पाठीमागे एक्सटेंड करा. इथं थिटा केलेला असेल, हा थिटा म्हणजे टॅन थिटा सोबत कन्सिडर करून तुम्ही काय करा, स्लोप घ्या. आणि तो स्लोप म्हणजेच काय असणार आहे, इन्स्टंटेनियस रेट. ओके, आता मी इथं काय करतोय बघा, हे झाल्यानंतर थोडंसं अजून एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित पाहिजे. हा वाय ऍक्सिस आणि हा ऍक्सिस, इथं कॉन्सन्ट्रेशन आपण घेतलंय आणि इथं टाइम. मग आपण असं करूया, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे डीसी आणि चेंज इन टाइम म्हणजे डीटी. डीसी अपॉन डीटी म्हणजे डीवाय अपॉन डीएक्स. काय आलं, डीवाय अपॉन डीएक्स म्हणजे डीसी अपॉन डीटी इज इक्वल टू काय असणार आहे, स्लोप. अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. मॅथमॅटिक्स मध्ये डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक आहे बघा तुम्हाला. त्या डेरिव्हेटिव्ह टॉपिक मध्ये तुम्ही शिकलाय, एखादा ग्राफ असेल त्या ग्राफ मध्ये जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे डीसी भागिले डीटी, तो आपल्याला काय देणार आहे, स्लोप देणार आहे. ओके, पण डीसी अपॉन डीटी म्हणजे स्लोप, किंवा आपण असं पण लिहूया डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू काय असणार आपला स्लोप. मग अतिशय सोपा आहे की इन्स्टंटेनियस रेट कसा फाइंड करायचा असतो की ग्राफ वरून. त्याच्यासाठी फक्त आपल्याला स्लोप फाइंड करता आला पाहिजे त्या टेंजेंटचा. तर हे होते दोन टाइप्स, ऍव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट. काय काय बघितलं, दोघांचे डेफिनेशन, दोघांचं रिप्रेझेंटेशन. रिप्रेझेंटेशन मध्ये रिएक्टन्स साठी निगेटिव्ह साइन जोडतो एक्स्ट्रा, प्रोडक्ट साठी पॉझिटिव्ह साइन. आणि काय बघितलं आपण, एक युनिट बघितलं. ओके, युनिट काय होतं, मोल पर लिटर पर सेकंड हे युनिट होतं. तर या लेक्चर मध्ये आपण इथपर्यंत थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण याचा पुढचा भाग कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.